हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 2 मधला पहिला प्रकरण समरूपता हे बघणार आहोत, शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. आता पहिल्यांदा त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय बघू. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे आपल्याला, तो काय आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता जर दोन त्रिकोण दिले असतील आपल्याला, त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर फाइंड आउट करायला सांगितलं असेल. गुणोत्तर म्हणजे छेद, जिथं समजा त्रिकोण ए असेल व बी हे दोन त्रिकोण आहेत. हे दोन त्रिकोण असून त्यांची क्षेत्रफळे काय असतील, पी व क्यू अशी असतील. तर मग आता या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसं लिहिल मी, म्हणून ए बी यांच्या कसं लिहिल मी, गुणोत्तर P/Q असं लिहू शकते, किंवा P/Q. ओके, जर त्यांची क्षेत्रफळे एम आणि एन असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय लिहिल, M/N किंवा एमास एन. ओके, असं लिहितात. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. आता हे फक्त ह्याच्यामध्ये सांगितलंय तुम्हाला. आता प्रॉपर आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बघणार आहोत, त्याचा फॉर्म्युला बघणार आहोत. हे फक्त समजून घेण्यासाठी दिले. आणि आता आपला चालू होते पहिला पॉइंट काय आहे तुमचा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसं लिहितात, हे असं लिहितात किंवा असं लिहितात, हे फक्त तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून ही एक स्टेटमेंट लिहून दिलेली आहे. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असते, त्रिकोणांचे क्षेत्रफळ तर माहिती आहे आपल्याला, मग त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर लिहायचे. मग आपण डायग्राम काढूया. समजा हा त्रिकोण आहे ए बी सी आणि ह्या त्रिकोणाची उंची आहे AD. ओके, आणि हा त्रिकोण आहे PQR आणि जर ह्या त्रिकोणाची उंची आहे PS. ओके, तर मी काय लिहिणार, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. आता त्रिकोण ABC चे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय आहे, त्रिकोण ABC च पहिल्यांदा आपण क्षेत्रफळ काढू. क्षेत्रफळ कसं लिहितात, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC असं लिहितात. ओके, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता त्रिकोण ABC मध्ये पाया काय आहे BC, मग काय लिहिणार 1/2 गुणिले पायाच्या ऐवजी काय लिहिणार मी BC गुणिले उंची काय आहे AD. ओके, म्हणून त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ काय आहे 1/2 गुणिले BC/AD. हे काय आहे, त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ मिळालं. आता त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ काय येईल, 1/2 गुणिले सेम काय आहे पाया गुणिले उंची. आता त्रिकोण PQR चा पाया म्हणजे जी खाली जो बेस असतो त्याला पाया म्हणतात, खालची बाजू असते त्याला QR. पाया काय आहे QR आणि उंची काय येणार PS. ओके, हे आपण त्रिकोण
PQR चं क्षेत्रफळ बघितलं. आता त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ मिळालं, त्रिकोण PQRचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला. आता ह्या दोन्ही त्रिकोणांच्या ह्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसं लिहितो? म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय लिहिणार? एरिया ऑफ ABC, त्रिकोण ABC छेद त्रिकोण PQR बरोबर. याचं उत्तर काय लिहिले? एबीसीचा 1/2 BC गुणिले AD, 1/2 गुणिले BC गुणिले AD, 1/2 गुणिले PQRचा काय आलेला आहे? QR गुणिले PS. 1/2 1/2 कॅन्सल झाला, राहिला BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. BC काय आहे? पाया. AD काय आहे? उंची. QR काय आहे? PQRचा पाया आहे आणि PS काय आहे? PQRची उंची आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो? दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया, दोन्ही त्रिकोणांचा पाया व उंची याच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते असं म्हणू शकतो. म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याचा पाया व संगत उंची, म्हणजे या त्रिकोणाचा पाया गुणिले त्याच त्रिकोणाची उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले त्याच दुसऱ्या त्रिकोणाची उंची ह्यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे त्यांचा हे सुद्धा छेद केलेला असतं. तेच आपण फक्त शब्दात मांडतोय की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणून आपण काय लिहू शकतो? ABC छेद PQR बरोबर पाया काय होता? BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. BC गुणिले AD छेद QR गुणिले PS. QR गुणिले PS. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे भागणे, छेद करणे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्या दोन्ही त्रिकोणांचा पाया. BC आणि QR काय आहे? BC हा ABCचा पाया आहे, QR हा PQRचा पाया. त्या दोन्ही त्रिकोणांचा पाया व संगत उंची ABCची उंची आहे AD आणि PQRची उंची आहे PS. संगत उंची ह्यांच्या गुणाकार केलाय, दोघांचा पाया आणि उंचीचा गुणाकार केलाय. गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. गुणोत्तर करणे म्हणजे छेदणे. गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. ओके, हा तुमचा गुणधर्म आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हे झाले दोन त्रिकोण ज्यांचा भिन्न पाया आहे व भिन्न उंची आहे, म्हणजे वेगळे पायाची किंमत आणि उंचीची किंमत, दोन्ही त्रिकोणांचे पाया वेगवेगळे असतील आणि दोन्ही त्रिकोणांची उंची पण वेगवेगळी असेल तर. आता जर समजा एखाद्या वेळेस दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर, ओके, पायाची कधी कधी होतं की दोन त्रिकोण दिलात पण त्यांचा दोन्ही त्रिकोणांचा पाया हा समान असतो, त्या पायाची किंमत समानच असते. मग काय करायचंय? नेक्स्ट आहे समान पाया असलेल्या त्रिकोणांचे गुणोत्तर. जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल, ABCD. ABC हा एक त्रिकोण आहे आणि BCD हा दुसरा त्रिकोण आहे. AB ची उंची असेल AE आणि BCD ची उंची आहे DF. ओके, जर दोन त्रिकोण दिले आहेत, त्रिकोण ABC व त्रिकोण BCD मध्ये
या दोघांचा पण पाया समान आहे, म्हणून काय लिहिते, त्रिकोण दिलेल्या गोष्टी, त्रिकोण ABC मध्ये पाया काय आहे, पाया बरोबर BC, उंची काय आहे, AE व त्रिकोण BCD मध्ये BCD चा पाया काय आहे, पाया असेल BC व उंची काय आहे, उंची आहे DF. ओके. मग आता ह्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय येणार, म्हणून एरिया ऑफ ABC, त्रिकोण ABCच्या क्षेत्रफळ व त्रिकोण BCD च्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर एवढे असते. मग तेच लिहायचंय. ABCचा पाया काय असणार आहे, पाया गुणिले उंची. आत्ताच आपण बघितलेले आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर असते. मग पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची. आता ABCचा पाया काय आहे, BC, ABCची उंची काय आहे, AE छेद BCD या त्रिकोणाचा पाया आहे BC गुणिले उंची काय आहे DF. BC कॅन्सल झाला, राहिला काय, AE छेद DF, AE छेद DF. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD. त्रिकोण ABCचा क्षेत्रफळ व त्रिकोण BCDचं क्षेत्रफळ यांचा गुणोत्तर, या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत AE काय आहे, उंची आहे, आणि DF सुद्धा उंची आहे, संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. ओके. जर दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे छेद हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. दोघांची उंची वेगवेगळी आहे, मग संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. मग तेच लिहायचं आहे. जर समान लांबीच्या पायांच्या, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान लांबीचा आहे, पायाच्या दोन त्रिकोणांची त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. ओके. दोन त्रिकोण आहेत, त्या दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे, म्हणून त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. ओके. हा दुसरा झाला. आता जर दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर काय होईल, मग समान उंची असलेल्या त्रिकोणाचे गुणोत्तर. तिसरा आहे समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे काय येईल, आकृती काढूया. ABC हा एक त्रिकोण आहे आणि ACD हा दुसरा त्रिकोण आहे. या दोन्ही त्रिकोणांची उंची AC आहे, समान आहे दोन्ही त्रिकोणांची उंची. मग काय लिहायचं आहे,
त्रिकोण ABC मध्ये पाया काय दिलेला आहे BC आणि उंची काय आहे AC. त्रिकोण ACD मध्ये पाया आहे CD आणि उंची काय आहे AC. दोन्ही त्रिकोणांमध्ये एकाचा पाया आहे BC, दुसऱ्याचा पाया आहे CD आणि दोन्ही त्रिकोणांची उंची AC समान आहे. म्हणून आपण काय करू शकतो, आपल्याजवळ काय आहे गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणून त्रिकोण ABC च क्षेत्रफळ छेद त्रिकोण ACD च क्षेत्रफळ या दोघांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे इथं छेदलंय बरोबर त्यांचा पाया व संगत उंची या दोघांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. आता ABCचा पाया काय आहे BC गुणिले ABC ची उंची काय आहे AC. ACD चा पाया काय आहे CD गुणिले ACD चा उंची काय आहे AC. दोन्ही बाजूला AC समान आहे, मग ते कॅन्सल झालं. राहिलं काय BC छेद CD. BC काय आहे त्रिकोण ABC चा पाया आहे आणि CD काय आहे त्रिकोण ACD चा पाया आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. म्हणून समान उंची असलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. ओके, समजलं. जेव्हा समान पाया असेल तेव्हा त्यांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. जेव्हा समान उंची असेल तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे संगत पायाच्या गुणोत्तरा एवढे असते. जेव्हा दोन्ही त्रिकोणांची उंची समान नसते आणि पाया सुद्धा समान नसतो तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. जर दोन्ही त्रिकोणांचा पाया पण समान असेल आणि उंची पण समान असेल तर त्या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे ही समान असतात. ओके, आता आपण इथं लिहूया, समान उंची व समान पाया असणाऱ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे एक असतं किंवा एक असतं म्हणजेच आपण ते लिहू शकतो की त्यांची दोघांची गुणोत्तरे समान असतात. त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. दोन्ही कॅन्सल होतील, पाया पण कॅन्सल होईल कारण समान आहे आणि उंची पण कॅन्सल होईल, समान राहणार एक. ओके, मग हा जर छेद आहे तो बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर होणार गुणिले, मग दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समानच येतील. मग समान उंची व समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात किंवा त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे एक असतं. समजलं. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर समजलं असेल तर आपण 1.1 घेऊ. सराव संच 1.1. सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न काय आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे.
त्रिकोणाचा पाया 9 आहे व उंची किती आहे? 5 आहे. पाया 9 उंची 5 आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. उंची किती दिली? 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. ओके. समजा पहिला त्रिकोण एबीसी मानू व दुसरा त्रिकोण पीक्यूआर मानू. मग काय लिहिते मी? समजा पहिला त्रिकोण एबीसी व दुसरा त्रिकोण पीक्यूआर मानू. ओके. पहिला त्रिकोण एबीसी व दुसरा त्रिकोण पीक्यूआर मानू. म्हणून दिलेल्या माहितीनुसार काय माहिती दिली? पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणून त्रिकोण एबीसीचा पाया बीसी बरोबर काय घेऊया? 9 व उंची पहिल्यांदा आपण त्रिकोण तर काढायला लागेल. हा त्रिकोण एबीसी डी एडी ही त्याची उंची असेल व नेक्स्ट याच्यामध्ये त्रिकोण पीक्यूआर आणि पीएस ही त्याची उंची पकडूया. ओके. दिलेल्या माहितीनुसार त्रिकोण एबीसी मध्ये बीसी बरोबर किती आहे? 9 व उंची काय दिलेली आहे? एडी बरोबर किती आहे? 5. बीसी 9 आहे आणि उंची दिलेली आहे 5. आता त्रिकोण पीक्यूआर मध्ये काय दिलं आहे? त्रिकोण पीक्यूआर मध्ये पाया क्यूआर बरोबर काय दिलेले आहे? 10 व उंची पीएस बरोबर किती दिलेले आहे? 6. म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तराच्या गुणधर्मानुसार आपण काय लिहूया? आता त्यांनी काय सांगितलं? त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तरच काढायचं आहे ना. क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे त्रिकोण एबीसीच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर व त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरानुसार दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय आहे? हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून एरिया ऑफ ABC छेद एरिया ऑफ PQR बरोबर एबीसीचा पाया काय आहे? BC गुणिले उंची आहे AD छेद PQRचा पाया आहे QR आणि उंची आहे PS. BC ची किंमत आहे 9 आणि AD ची किंमत आहे 5. पाया गुणिले उंची. इथं काय येणार? पाया गुणिले उंची. आता इथं भागाकार होते का? 5 एके 5, 5 दोणे 10, 3 एके 3, 3 दोणे 6, 3 त्रिक 9. म्हणजे राहिलं काय? 3 गुणिले 1 बरोबर 3 एके 3, 2 दोणे 4. त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे काय असणार आहे? 3 4 304.
काय उत्तर येईल? 3/4. म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे 3/4 आहे किंवा 3/4 आहे. म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे 3/4 किंवा 3/4 आहे किंवा येईल. ठीक आहे. मी आशा करते की तुम्हाला समजलं असेल. पहिला गणित सोपा आहे. त्यांनी दिलेला आहे, काहीच नाही. दोन्ही त्रिकोणांचा पाया दिलेला, दोन्ही त्रिकोणांची उंची दिली. त्यानुसार त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तराचे गुणधर्म वापरलाय आपण. पहिलाच गुणधर्म आहे तो वापरून फक्त किमतीवरून उत्तर निघालाय. तुम्हाला डायरेक्ट घ्यायचा असेल, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर वापरायचा नसेल तर नाही वापरायचा, नका वापरू. डायरेक्ट लिहिला असता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तरानुसार पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची, मग डायरेक्ट उत्तर आलं असतं तरी चाललं असतं. पण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी डायग्राम सुद्धा काढल्यात आणि त्यानुसार म्हणजे व्यवस्थित समजण्यासाठी डायग्राम काढल्यात आणि त्यानुसार त्यांना किमती दिलेल्या आहेत त्यांच्या नावानुसार. आणि मग नंतर मग उत्तरामध्ये त्या किमती भरलेल्या आहेत. जर एखाद्याला डायरेक्ट लिहायचं असेल तर इथून डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. मग ह्या त्रिकोणांची नावं नाही लिहिली तरी चालेल. समजा पहिल्या त्रिकोणाचा पाया आपण जर B1 पकडला 9 आणि उंची H1 पकडली 5 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 बरोबर 10 आणि H2 बरोबर 6 असं घेऊन डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं. डायग्राम काढायची गरज नव्हती, पण समजण्यासाठी मी डायग्राम काढली. क्वेश्चन 2. आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण ABC व त्रिकोण ABD किंवा ADB हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे? BC हा AB ला लंब आहे व AD सुद्धा AB ला कसा दिलेला आहे? लंब दिलेला आहे. BC ची किंमत दिलेली आहे 4 व AD ची किंमत दिलेली आहे 8. आपल्याला काय शोधायला सांगितलंय? त्रिकोण ABC याचा क्षेत्रफळ व त्रिकोण ADB याचं क्षेत्रफळ, या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर शोधायला सांगितलेलं आहे. ओके, मग ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये समान काय दिसतोय आपल्याला? AB हा समान आहे. AB हा काय आहे? दोन्ही त्रिकोणांचा पाया आहे. मग समान पायाच्या गुणोत्तरानुसार आपण हा आपला एक्झाम्पल, हा प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. ओके, आता दिलेलं काय आहे? त्रिकोण ABC मध्ये त्यांनी काय दिले? BC हा लंब आहे. BC हा लंब आहे AB ला. ओके, म्हणजे BC ही काय झाली? उंची झाली. BC उंची काय झाली? BC झाली व पाया काय झाला? AB. ओके, आणि BC ची किंमत दिलेली आहे 4. त्रिकोण ADB मध्ये काय दिलं? AD ही लंब आहे AB ला. AD हा लंब आहे AB ला. AD लंब आहे AB ला. म्हणून उंची काय झाली? AD त्यांनी दिली किंमत, AD ची किंमत दिलेली आहे 8 व या त्रिकोणामध्ये पाया काय झाला? AB. मग ह्या दोन्ही त्रिकोणांचा पाया काय आहे? AB समान आहे. म्हणून समान पायाच्या गुणधर्मानुसार समान पायाच्या गुणधर्मानुसार काय आहे समान पायाचा गुणधर्म? जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. ओके, संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद त्रिकोण ADB चं क्षेत्रफळ बरोबर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. संगत उंची काय? ABC ची उंची आहे BC छेद ADB ची उंची आहे AD. BC ची किंमत दिलेली आहे 4 आणि AD ची उंची दिलेली आहे त्यांनी 8. आता
दोन्ही इथं भागाकार होऊ शकते. 4 एके 4, 4 दोन्ही 8. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 1/2. बरोबर 1/2. हे तुम्हाला सांगितलंय, समजवलंय आणि शिकवलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि मी खूप प्रामाणिक प्रयत्न करते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. जर तुम्हाला समजत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मी जे काय सांगते ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आणखीन काही एक्सप्लेन करावं, ते सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. मी नक्की प्रयत्न करेन. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. बाय बाय.